महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या तालुक्यातील राहता गावातील ही नगरपालिका तुम्ही बघत आहात। या नगरपालिकेचे अनेक कर्मचारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तर कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं तिथं पण आम्ही निवेदन दिलेलं वेळोवेळी 580 रुपये द्यायला पाहिजे असं आयोगाने सांगितलंय। मग राहत्यातल्या कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळतात महिन्याला? आता हे मुलांना कॉन्ट्रॅक्ट बेसचे महिला सफाई कर्मचाऱ्यांना आम्ही वेळोवेळी केला म्हणून पवार साहेब आणि लोंढे साहेब आमचे मुख्य अधिकारी यांनी आणि आयुक्त साहेबांनी मिळून यांना 450 रुपये रोज केला आणि 100 रुपये आता हे 2-3-4 महिन्यात ते वाढून देणार असे 550 रुपये रोज करतो असा पवारनी डिक्लेअर केला। आणि दुसरी गोष्ट हा किशोर शिंदे म्हणतो तुम्हाला काय करायचं असेल ठेकेदार तो म्हणतो तुम्हाला काय करायचं असेल करून घ्या माझं वाकडं मी काहीच तुमचं करू शकत नाही अरे तुम्हाला हे कोणाला ठेका सुद्धा घेऊन देणार नाही असं त्यांनी आवाहन केला। आणि एवढं बोलून सनी तो हायकोर्टात गेला। किती नीच माणूस हे गोरगरिबाचे पैसे 230 रुपये देतो त्याला लाज वाटायला पाहिजे। आपल्याबरोबर महाविकास आघाडीचे म्हणजेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट लोंढेजी आहेत। पंकज भाऊ नेमकी काय समस्या आहे आणि यावर कसा तोडगा काढतोय? राहता नगरपालिकेमध्ये 10 वर्षापासून मागे 15 वर्षापासून 20 वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट बेसवर सफाई कामगार किंवा बाकीचे पाणी पुरवठा अकुशल कामगारांची भरती झालेली आणि त्यांचा ठेका शिंदे नावाच्या इसमाला दिलेला आहे असं कामगारांचं म्हणणं आहे। हा कामगार त्यांना फक्त 230 रुपये प्रमाणे रोज प्रमाणे आधी पैसे द्यायचा, आता त्यांनी काहीतरी 450 रुपये दिलेले। जे लोक यांच्याकडे पूर्वीपासून 10 वर्ष 5 वर्षापासून कामात आहे त्यांना त्यांची मागची रक्कम मिळाली पाहिजे। मिनिमम वेजेस हे प्रत्येक कामगाराला मिळालं पाहिजे असा कायदा आहे। त्यांची पिळवणूक ही थांबली पाहिजे तसेच त्यांचे पैसे ज्यांनी खाल्ले त्या दृष्टीवर कडक कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही पाठिंबा दिलेल्या आंदोलनाला। आपल्याबरोबर या ठिकाणी राहता नगरपालिकेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख असलेले रंगा बनसोडे आहेत की जे नेहमीच कामगारांच्या प्रश्नावरती आक्रमक होतात आणि कामगारांना न्याय मिळण्यासाठी त्यांची एक भूमिका असते। रंगा काय सांगशील नेमकं काय सध्याची मागणी आहे थोडक्यात? जय शिवराय जय भीम। राहता नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आम्ही जिल्हाधिकारी प्रांत साहेब परत पोलीस स्टेशन तहसील साहेब तसेच आमचे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राहता नगर परिषद त्यांना पण आम्ही पत्र दिलं आम्ही तर 20 तारखेला आमचे ठेकेदार किशोर शिंदे आम्ही आंदोलन करायचा इशारा दिला 23 तारखेला तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला ठेकाच बंद करण्याचा आदेश साहेबांना तुरंत केला। तर मग तो आदेश त्यांनी दिला तर मग इथून पुढे आम्ही काम कोणाकडे करायचं? ठेका त्यांनी बंद केला मग आम्ही काम कोणाचे थ्रो करायचे किंवा मग काम कोणाकडे करायचं आणि आम्हाला पैसे कोण देणार आहे? आणि पीएफ सुद्धा पडत नाही आम्हाला। मग इथं जर समजा बाहेरून लोक बोलवीत आहे इथं काम करायला त्यांचा रोज कोण देतं हा पण एक प्रश्न आहे। तर मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? याच्यात राजेंद्र पिपाडा यांचं काही भूमिका आहे का, रोल आहे का? ते काही सांगता येत नाही मला, पण किशोर शिंदे हा आम्हाला उडीउडीची उत्तरं देतो पण यांचं काय मला काय माहीत नाही। पण मग आम्हाला फक्त एवढंच आम्ही फक्त हक्कासाठी लढू राहिलो। आम्हाला इथं काय राजकारण करायचं नाही काहीच करायचं नाही, फक्त आम्हाला फक्त पोटासाठी करायचं आहे, फक्त आम्हाला न्याय भेटला पाहिजे। या ठिकाणी मी एवढं सांगू शकतो की या ठिकाणी हे जे कर्मचारी आहेत विविध विभागातून काम करतात आणि मला या ठिकाणी मिळालेली जी माहिती आहे त्यानुसार मी या ठिकाणी सांगतो की वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे काही कर्मचाऱ्यांना मला असं वाटतं सफाई कामगारांना 361 रुपये दिले जातात। त्याच पद्धतीने जे काही वीज विभागात असेल इतर विभागात काम करतात पाणी पुरवठा विभागात काम करतात त्यांना 230 रुपये दिले जातं। म्हणजे यांच्यामध्ये ही कामाच्या वर्गीकरणानुसार किंवा काहीतरी म्हणजे शासनाच्या नियमानुसार यांना जे वेतन मिळालं पाहिजे ते सध्या दिलं जात नाही आहे, त्यांच्यासाठी हा लढा आहे। राहता नगर परिषदेमार्फत लेबर सप्लायसाठी आपण कर्मचारी नेमलेले होते, त्यांना किमान वेतन मिळत नाही आणि त्यांच्या इतर समस्या आहे त्याच्यासाठी ते कालपासून उपोषण देत आहे। आपण त्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी निविदा प्रक्रिया पण केलेली होती
पण निविदा प्रक्रिया आता न्यायप्रविष्ट असल्यामुळं त्याच्यात आपल्याला पुढं निर्णय माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार आपल्याला पुढं घ्यावा लागेल. पण नगर परिषदेची नेहमी सकारात्मक भूमिका राहिलेली आहे. आपण सफाई कर्मचारी होते त्यांचा पण किमान वेतनाचा प्रश्न मार्गी लावला. राहिला फक्त हे जे अग्निशमन वीज विभागातले जे कर्मचारी आहे त्यांच्या किमान वेतनाचा हा विषय होता आणि जुन्या ठेकेदाराविषयी त्यांच्या तक्रारी होत्या. त्यामुळं आपण त्याची नवीन निविदा प्रसिद्ध केली होती. पण नवीन निविदे प्रक्रियेविरोधात जो ठेकेदार आहे तत्कालीन तो माननीय उच्च न्यायालयात त्यांनी दाद मागितलेली आहे. तर त्याच्याविषयी आपण आपलं म्हणणं पण कोर्टात मांडलेलं आहे आणि कोर्टाच्या माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आपण पुढील कारवाई करून मी त्यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन पण देणार आहे. तो शासनाचा निर्णय आणि तसं आपण त्याची अंमलबजावणी पण करणार आहे. दुर्दैव इतकंच आहे, राहाता तालुका हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मॉडेल तालुका, मॉडेल शहर म्हणून राहत्याची ओळख आहे. याच तालुक्यातील दुसरे भाजपाचे नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे देखील या ना त्या कारणाने माध्यमांमध्ये सतत चर्चेत असतात. दोघंही नेते भाजपामध्ये सध्या आहेत. भाजपामध्ये ते असल्यामुळं देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्यातील इतर महत्त्वाचे नेते असतील यांच्याकडे जाऊन ते या कामगारांच्या समस्या चुटकीसरशी सोडू शकतात. परंतु ते करण्याऐवजी सध्या विखे आणि पिपाडा यांच्यामध्ये सोशल मीडियावरती आणि बातमीदारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य आणि प्रचार युद्ध सुरू झाल्याचं राहत्यातील जनतेला दिसत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकमेकांवरती आग पाखड करणारे, चिखलफेक करणारे विखे आणि पिपाडा कामगारांच्या या प्रश्नावरती शांत का गप्प का हा खरा या ठिकाणी प्रश्न आहे. महाविकास आघाडीनं आज या ठिकाणी हजेरी लावली, इथल्या कामगारांची बाजू घेतली नव्हे, त्यांनी मुख्याधिकारी आणि प्रशासनाला जाब देखील विचारलेला आहे. राहाता तालुक्यातील ही दुर्दैवाची गोष्ट ही पालकमंत्र्याच्या कानापर्यंत जाईल का? डॉक्टर राजेंद्र पिपाडा या विषयावरती देवेंद्र फडणवीस यांना निवेदन द्यायला कधी जाणार? कारण शिर्डीतल्या 598 कामगारांचा प्रश्न कोणी मिटवला, कोणी सोडवला याविषयी दोघांमध्ये मतमतांतर आहेत. परंतु आपल्या गावातील ज्या राहाता शहराने राजेंद्र पिपाडा यांना 2 वेळा नगरपालिका ताब्यात दिली, यामध्ये बहुजन समाजाचा, दलित वर्गाचा, अल्पसंख्याक गटाचा प्रचंड मोठा वाटा होता. आणि नेमका याच मुद्द्यावरती राजेंद्र पिपाडा या उपोषणाला भेट द्यायला का येत नाही हा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. समीर बेगसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, गॉडफादर मीडिया, राहाता.